राज्यशास्त्र विषयातील इयत्ता 12वीच्या प्रकरण क्रमांक 4 ला आज आपण सुरुवात करत आहोत। मी संभाजी पाटील, आर.सी. पटेल कनिष्ठ महाविद्यालय टेकवाडे। समकालीन भारत प्रकरण क्रमांक 4। आता हे प्रकरणाला आपण सुरुवात करत आहोत त्यापूर्वी आपण समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकता ह्या संकल्पना बघू। सुरुवातीला आपण असं सांगू शकतो की भारत हा एक लोकशाही प्रधान देश आहे। भारतामध्ये लोकशाही समाजरचना आहे आणि लोकशाही समाजरचनेमध्ये वैचारिक विविधता आपल्याला दिसून येते। जात, धर्म, पंथ, वंश, भाषा, लिपी, संस्कृती, इतिहास इत्यादी बाबतीत आपल्या देशात विविधता आहे। वैचारिक विविधता, सामाजिक विविधता, आर्थिक विविधता आणि राजकीय वैविध्य भारतामध्ये आहे, कारण भारत हा एक लोकशाही समाजरचनेचा देश आहे। या लोकशाही समाजरचनेतील वैविध्यता आपण आज पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण राज्याची भूमिका आणि काही महत्त्वाच्या संकल्पना समजून घेणार आहोत। आता यात महत्त्वाच्या संकल्पनांमध्ये पहिली महत्त्वाची संकल्पना आहे राष्ट्र, म्हणजे नेशन। राष्ट्र म्हणजे एकीच्या भावनेने बांधलेला एक समुदाय आहे। या एकीसाठी काही आधारभूत घटक असतात। स्वतःची वेगळी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय ओळख असलेला हा लोकसमुदाय स्वतःचे वेगळेपण स्थापित करू इच्छितो। संस्कृती, वंश, धर्म, भाषा, इतिहास यातील साधर्म्यांमुळे या समुदायात एकीची भावना निर्माण होते। म्हणजेच काय, आपण सर्व एक आहोत या प्रकारची भावना म्हणजे राष्ट्र होय। अशा प्रकारे राष्ट्र ही एक संकल्पना इयत्ता 11वीला आपण बघितली होती। आता दुसरी संकल्पना आहे राष्ट्रवाद। राष्ट्रवाद ही एक राजकीय अस्मिता निर्माण होण्याची भावना आहे। याच्यात स्वतःच्या या अस्मितेतून स्वत्वाची जाणीव निर्माण होते। राष्ट्रवाद वांशिक, धार्मिक, भाषिक इत्यादी समुदायांमध्ये एकीची भावना निर्माण करणारा घटक आहे। राष्ट्रवादानंतर पुढची महत्त्वाची संकल्पना आहे ते म्हणजे स्वयंनिर्णय। स्वयंनिर्णयाची मागणी म्हणजे राष्ट्राला राज्याच्या दिशेने घेऊन जाणारी कृती। पहिल्या महायुद्धानंतर पराभूत राष्ट्रातील लोकसमूहांना स्वयंनिर्णयाचा निर्णय घेण्याची संधी प्राप्त झाली। त्यातून ग्रीकसारखे विशिष्ट भाषिक, वांशिक राष्ट्रांनी स्वतंत्र राष्ट्र उदयास आली। नंतरची संकल्पना आहे राज्य। सार्वभौमत्व, स्वतंत्र शासन व्यवस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या या 4 घटकांचा समावेश असलेला राजकीय समुदाय म्हणजे राज्य होय। पुढची संकल्पना आहे राष्ट्रीय एकात्मता। राष्ट्रीय एकात्मता ही अमूर्त भावनिक स्वरूपाची संकल्पना आहे। ही भावना सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय व आर्थिक एकता वृद्धिंगत करते। आपण एक आहोत ही भावना म्हणजे राष्ट्रीय एकात्मता होय। त्या अंतर्गत समान नागरिकत्वाची जाणीव आणि राष्ट्राविषयी निष्ठा अभिप्रेत असते। आता आपण पाहणार आहोत राज्याची भूमिका। अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे ती म्हणजे शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे। दुसरी महत्त्वाची भूमिका आहे राष्ट्राची आर्थिक प्रगती। तिसरी अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे राष्ट्र उभारणी आणि चौथी भूमिका आहे शासन, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ। पाचवी भूमिका आहे लोककल्याण। आपल्या देशातील लोकांचं कल्याण साधणे ही राज्याची महत्त्वाची भूमिका आहे। आता आपण एक एक करून राज्याची भूमिका पाहणार आहोत। त्यात सर्वप्रथम आहे शांतता आणि सुव्यवस्था। राज्य समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे हे राज्याचं मुख्य आणि प्रथम कार्य आहे। या कार्याला राष्ट्र उभारणीचे कार्य असे संबोधले जाते। राजकीय व्यवस्थेचे अस्तित्व
आंतरराष्ट्रीय वा देशांतर्गत परिस्थितीमुळे धोका निर्माण होऊ नये आणि राष्ट्राचे अस्तित्व टिकून राहावे, राष्ट्राचं संरक्षण व्हावे, संविधान आणि राजकीय व्यवस्था टिकून ठेवणे हे राज्याचं प्रथम कर्तव्य असते. दुसरी महत्त्वाची भूमिका आहे ती म्हणजे आर्थिक प्रगती. देशाच्या औद्योगिक, कृषी विकास आणि आर्थिक प्रगतीसाठी राज्याची भूमिका महत्त्वाची असते. आर्थिक स्थैर्य आणि वाढ यातून लोकांचे आर्थिक हित साध्य करता येते. याचा अर्थ समाजवादी व्यवस्था निर्माण करणे नव्हे, तर राज्याने आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे असते. त्यामुळेच राष्ट्राची आर्थिक प्रगती होऊ शकते. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे राष्ट्र उभारणी. राष्ट्र उभारणीसाठी समाजातील विविधतेमुळे राज्याचे विघटन होणार नाही याची काळजी राज्याने घ्यायची असते. राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेचा राष्ट्र उभारणीशी अत्यंत जवळचा संबंध असतो. जोपर्यंत राष्ट्रामध्ये आणि राष्ट्रीय जनतेमध्ये एकात्मतेची भावना असते तोपर्यंत राष्ट्र उभारणीच हातभार लागतो. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शासन. समाजातील लोकांचा राज्याचा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग हे सुशासनाचे लक्षण आहे. यालाच लोकशाहीकरण अथवा लोकसहभागी राज्य असे म्हणतात. आणि भारतातील लोकशाही ही लोककल्याणावर आधारित असणारी लोकशाही आहे. आणि म्हणून पुढचा मुद्दा आहे लोककल्याण. सामाजिक न्याय, वाजवीपणा, समानता या तत्वांचा वापर करून लोककल्याणासाठी करणे आवश्यक असते. समाजातील असमतोल दूर करून दुर्लक्षित घटकांचे दुःख दूर करणे ही राज्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाहीची मूल्य, आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन या राष्ट्र उभारणीशी जवळचा संबंध असतो. आणि अशा प्रकारे राज्याची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. आता बघूया राष्ट्रीय एकात्मतेची मूल्य. पहिलं मूल्य आहे समान नागरिकत्व. समान नागरिकत्व असेल तर राष्ट्रीय एकात्मता साधली जाते. विविधतेत एकता असणे गरजेचं आहे. आपल्या राष्ट्राबद्दल निष्ठा अत्यंत महत्त्वाची आहे. भिन्न समुदायांबद्दल बंधुत्वाची भावना, धर्मनिरपेक्षता, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय आणि शेवटचं नंबर 7चं मूल्य आहे समानता. या सर्व राष्ट्रीय एकात्मतेच्या मूल्यांवर राष्ट्र उभारणी होत असते. भारताची ओळख ही विविधतेत एकता, युनिटी इन डायव्हर्सिटी यामुळेच आहे. जरी आम्ही वेगवेगळे असलो तरी आम्ही एक आहोत ही भावना राष्ट्रीयत्वाची मूल्य दर्शविते. धन्यवाद.